बेशिस्त वाहन चालकांसाठी आता धोक्याची घंटा आहे। कारणही तसं आहे, आधुनिक तंत्रज्ञान युक्त वाहन जे आहे ते आता RTOच्या ताफ्यामध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की या वाहनामध्ये जे आहे ते कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीची गरज जी आहे ती या ठिकाणी लागत नाही। AIच्या माध्यमातून रडार सिस्टीममधून ही आता वाहन जे आहे ते आता बेशिस्त वाहन चालकावर कारवाई जी आहे ते या ठिकाणी करणार आहे। आता आपण अनेकदा पाहिलं तर बेशिस्त वाहन चालकाकडून सीट बेल्ट असेल, ओव्हर स्पीडिंग असेल, त्याचप्रमाणे लेन कटिंगचे अनेक गुन्हे जे आहेत ते या ठिकाणी होत असतात। आता याच्यावर आता चाप जो आहे तो आता RTOकडून बसणार आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत धैर्यशील लोंढे जे वाहन निरीक्षक आहेत। सर, काय सांगाल कशा प्रकारे हे वाहन जे आहे ते काम करतं? पहिली काय सिस्टीम होती आणि आता कशा प्रकारे हा बदल झालेला आहे यामध्ये? नमस्कार, मी धैर्यशील लोंढे, मोटार वाहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड। आपल्याला माहितीच आहे की भारतामध्ये दरवर्षी 5 लाखच्या आसपास अपघात होतात आणि त्यामध्ये 1.5 लाखच्या आसपास लोकांचा मृत्यू होतो। म्हणजे मृत्यूचं प्रमाण इतकं आहे आणि त्यातील मॅक्सिमम मृत्यू हे 2 व्हीलरवाल्यांचे असतात आणि पायी चालणाऱ्यांचे असतात। तर याला आळा बसवण्यासाठी ह्या टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे। कारण का आपल्याला वाहनांची संख्या बघता तितकं मनुष्यबळ पुरेसे नाही की त्याच्यावर कारवाई केली जाईल, त्यामुळे हा टेक्नॉलॉजीचा वापर केला गेलेला आहे। तर टेक्नॉलॉजीबद्दल सांगताना अगोदर काय असायचं की इथं आपला अधिकारी बसायचा आणि तो आपल्या कॅमेरामधून फोटो काढून कॅप्चर करायचा। मग त्याच्यावर लिमिटेशन यायचं की किती वाहनांना कॅप्चर करता येईल। त्यामुळे ही रडार बेस्ड AI टेक्नॉलॉजीचा वापर करून ही रडार ट्रॅफिक एन्फोर्समेंट सिस्टीम आपण आणलेले आहे। यामध्ये आपल्याला प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवडसाठी 2 वाहने असे इश्यू झालेले आहेत। यामध्ये काय होतं की ते रडार सिस्टीम आहे, त्यानंतर 9 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे आणि ही पूर्ण सिस्टीम आहे। ही पूर्ण सिस्टीम ही मनुष्यविरहित चालते। हां, ॲटोमॅटिकली जेवढे वाहन पास होतात त्या सर्वांचे फोटो कॅप्चर केले जातात आणि त्यानंतरची प्रोसेस म्हणजे ज्या वाहनांचा ऑफेन्स घडलेला आहे, म्हणजे ज्या वाहनांनी 2 व्हीलरवाल्यांनी हेल्मेट वापरलेलं नाही आहे, 4 व्हीलरवाल्यांनी सीट बेल्ट वापरलेलं नाही आहे किंवा ट्रिपल सीट चालला आहे किंवा मोबाईलचा वापर करतो आहे गाडी चालवताना, हे सर्व ऑफेन्स ॲटोमॅटिकली कॅप्चर होणार विदाऊट ह्युमन इंटरफेरन्स। आणि त्यानंतर पुढच्या प्रोसेसमध्ये सर्व नंबर प्लेटसहित आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी आपण ह्या लॅपटॉपचा वापर करून ते व्हेरीफाय करणार नंबर बरोबर आहे का नाही आणि त्यानंतर एक प्रोसेस करून आपण चलन इश्यू करणार। पण ज्यावेळी फोटो कॅप्चर करणे म्हणा किंवा ऑफेन्स सिलेक्ट करणे ह्यात ह्युमन इंटरफेरन्स नाही, पूर्णपणे हे टेक्नॉलॉजीचा वापर करून मनुष्यविरहित ऑफेन्स डिटेक्ट केले जातात। नक्कीच आपण पाहिलं तर आता बेशिस्त वाहन चालक असतील त्यांच्यावर चाप जो आहे तो बसवण्यासाठी RTOकडून हे वाहन जे आहे ते या ठिकाणी आता पिंपरी चिंचवड शहर असेल किंवा आसपासच्या परिसरात अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने हे कार्य जे आहे ते करणार आहे। बेशिस्तपणे वाहन चालवल्यावर मोठ्या प्रमाणात जे आहे ते आता दंडाला सामोरं सर्वसामान्य नागरिक असतील किंवा त्याचप्रमाणे जे बेशिस्त वाहन चालक असतील त्यांना आता या दंडाला सामोरं जावं लागणार आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।